महादेवांना तर आपण सर्वच जाणतो, पण त्यांचे वाहन असलेला नंदी कोण आहे? त्याचा जन्म कसा झाला? महादेवांनी त्याला आपले वाहन आणि गणाध्यक्ष का बनवले? भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा का सांगतात? आणि नंदीने रावणाला शाप का दिला होता? जाणून घेऊयात नंदी महाराजांची रहस्यमय कथा आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सौरभ आणि तुम्ही पाहताय रियालिटी सौरभ. खूप प्राचीन काळात शिलादृषी नावाचे एक महान तपस्वी होते. त्यांचे जीवन साधना आणि तपश्चर्येत गेले. त्यांची एक तीव्र इच्छा होती, ती म्हणजे वंश वाढवण्यासाठी त्यांना एक अशी संतान हवी होती जी दिव्य, अमर आणि महादेवांची परमभक्त असेल. या इच्छेसाठी त्यांनी कठोर तपस्या सुरू केली. वर्षानुवर्षे त्यांनी महादेवांचा जाप केला आणि शेवटी भगवान महादेव प्रसन्न झाले. तुला दिव्य पुत्र प्राप्त होईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. काही काळानंतर शिलादृषी यज्ञ करत होते. त्या यज्ञात एक बालक प्रकट झाले. काही ठिकाणी शेतात बालक सापडले असाही उल्लेख होतो. हा बालक म्हणजेच आपले नंदी महाराज. लहानपणापासूनच नंदीचे मन शिवभक्तीत रमलेले होते. परंतु एक दिवशी दोन ऋषींनी शिलादांना सांगितले, हा बालक दिव्य आहे, परंतु याची आयु खूप कमी आहे. हे ऐकून शिलाद ऋषींना खूप दुःख झाले. वडिलांना दुःखी पाहून नंदीने मृत्यूला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. तो वनात गेला, कठोर तपस्या सुरू केली आणि निरंतर शिवनाम जपत राहिला. त्याच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले. नंदी, आजपासून तुला मृत्यूचे भय नाही. तू माझ्या गणांचा अधिपती आणि माझे वाहन असशील असा महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला. आता पाहूयात नंदीच्या कानात भक्त मनोकामना का सांगतात. नंदी महाराज नेहमी महादेवांच्या जवळ असतात. ते सतत शिवनाम स्मरण करत असतात. अशी श्रद्धा आहे की जो भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगेल ती इच्छा थेट महादेवांपर्यंत पोहोचते. यामागे एक सुंदर आध्यात्मिक अर्थ आहे. मनोकामना सांगताना भक्त प्रथम मन शांत करतो, नंदी महाराजांना साक्षी मानतो आणि महादेवांना प्रार्थना करतो. परंपरेनुसार भक्त नंदीच्या उजव्या कानावर आपला हात ठेवतो आणि डाव्या कानात आपली इच्छा सांगतो. याचा अर्थ असा होतो की ही प्रार्थना गोपनीय आहे. आता पाहूयात नंदीने रावणाला शाप का दिला होता. रावण हा महादेवांचा महान उपासक होता. अनेकदा त्याचे कैलासावर येणे जाणे असायचे. एकदा तो शिवदर्शनासाठी कैलासावर आला होता. त्यावेळी भगवान शिव ध्यानात होते. नंदीने त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगितली. रावणाने नंदीला परिचय विचारला. तेव्हा नंदी म्हणाले की मी महादेवांचा परमभक्त आहे. हे ऐकून रावणाच्या अहंकाराला ठेच बसली. त्याने नंदीच्या स्वरूपाची खिल्ली उडवली. तेव्हा नंदी क्रोधित झाले आणि त्यांनी रावणाला थेट शाप दिला. ज्या स्वरूपाची तू खिल्ली उडवत आहेस तशा स्वरूपाचा एक प्राणी तुझ्या विनाशाचे कारण बनेल. आणि पुढे रामायणात वानरांच्या सहाय्याने रावणाचा अंत झाला. मान्यता आहे की तो नंदीच्या शापाचा परिणाम होता. म्हणून नंदी महादेवांचे फक्त वाहन नाहीत, तर ते भक्ती, समर्पण आणि सत्याचे प्रतीक आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा हर हर महादेव.